साधारणतः 20 वर्षापूर्वीची गोष्ट. माझे काका पोलीस दलामध्ये होते. ही स्टोरी माझ्या काकांनी मला सांगितली. त्यावेळी ते दिवा पोलीस क्वार्टर्समध्ये राहत होते. काका पोलीसमध्ये असल्या कारणामुळे कधीही केव्हाही कामावर रुजू व्हावं लागत असे. एक दिवशी रात्री त्यांना वायरलेसवर संदेश आला की एका ठिकाणी मर्डर झाला आहे, तर ताबडतोब तुम्हाला पंचनाम्यासाठी जावे लागेल आणि सकाळपर्यंत बॉडी सांभाळावी लागेल आणि बरोबर एक शिपाई सोबत घेऊन जावा. घटनास्थळ हे जंगलात असल्या कारणाने आजूबाजूला कोणाचीच रहदारी नव्हती. घटनास्थळी पोचल्यावर काकांनी ती बॉडी एकदम निरखून बघितली, तर ती बॉडी एका मुलीची होती. तिथे रोज कचरा टाकणाऱ्या एका गृहस्थाने त्या मुलीची अर्धवट दफन केलेला मृतदेह पाहिला व पोलिसांना ह्याबद्दल सूचना दिली. बॉडी बघता क्षणी त्या बॉडीच्या चेहऱ्यावर काही ओरखडे दिसले. आता काकांनी त्या गृहस्थाची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर असे समजले की बॉडी 1 तासापूर्वी बघितली गेली आहे. बॉडी व्यवस्थित बघितल्यानंतर त्या मुलीच्या शर्टच्या खिशामध्ये गव्हर्नमेंट ID आढळलं. ते कदाचित ड्रायव्हिंग लायसन्स असावं. आता मात्र पोलिसांना तिच्या घराचा पत्ता, नाव, एरिया माहिती मिळाली. त्या इन्फॉर्मेशनमध्ये पोलिसांना असं कळालं की त्या मुलीचे नाव प्रणाली सुर्वे. तिचा जन्म 1982 दिवा येथे झाला होता. दिवा येथे सकारामवाडीमध्ये तिचं घर होतं. सकाळ होताच पोलिसांना बॉडी पोस्टमॉर्टमकडे सोपवली आणि पोलीस प्रणालीच्या दिवा येथे राहत्या घरी चौकशीसाठी गेले. दारावर बेल वाजवली. आजीने दरवाजा उघडला. पोलीस बघून आजी घाबरली. नंतर थोड्या वेळाने पोलिसांनी आजी आजोबांना धीर दिला आणि सांगितले की प्रणाली सुर्वे यांचा खून झाला आहे. हे ऐकता क्षणीच आजी आणि आजोबा ढसाढसा रडू लागले. पण थोड्या वेळानंतर दोघांनी स्वतःला सावरले. धीर देऊन पोलीस म्हणाले, तुम्ही आम्हाला ह्याबाबत काही सांगू शकता का? तेव्हा आजीने सांगितले की प्रणाली 2000 मध्ये आमच्याकडे राहायला आली. तिच्या आईचं स्वप्न होतं की तिने 10वी नंतर शिक्षण शहरात जाऊन घ्यावे. तशी दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार, सर्वांवर प्रेम करणारी आमची लाडकी. पुढे आजीने सांगितले की जवळच्या ताराबाई साठे कॉलेजमध्ये इयत्ता 11वीचे शिक्षण घेत होती. एवढी माहिती गोळा करून पोलीस तिकडून निघून गेले. संध्याकाळी देशमुख काका 2 पोलिसांना घेऊन फॉरेन्सिक लॅबमध्ये गेले. डॉक्टरांकडून त्यांना खुनाबद्दल काही माहिती मिळेल का या कल्पनेने त्यांनी विचारलं. फॉरेन्सिक लॅबमध्ये गेल्यावर देशमुख काकांनी महेश डॉक्टरांना विचारलं, पोस्टमॉर्टम केल्यावर काही माहिती मिळाली का तुम्हाला किंवा तुमच्या टीमला? डॉक्टर महेश हसत म्हणाले, हो, मी एवढंच आता सांगू शकतो की इट वॉज अ मर्डर. मी तुम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट दाखवतो. चला मग कामाला लागू आपण. दोघेही एका टेबलावर जाऊन बसले. तुम्हाला काय माहिती मिळाली ते सांगा आधी, डॉक्टर महेश म्हणाले. काकांनी सांगितले, आम्ही मृत व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या आजी आजोबाची चौकशी केली असता फारसं काही हाती लागलं नाही. आमचा तपास सुरू आहे अजून. एकंदर हा खूनच आहे. हो, ते माहीत आहे. पण एक प्रश्न आहे, डॉक्टर महेश म्हणाले. कोणता प्रश्न सर? तुम्ही एकटेच कसे ह्या केसला हँडल करत आहात? म्हणजे अजून कोणीतरी हवं ना तुमच्यासोबत? किती धावपळ झाली असेल तुमची, डॉक्टर महेश म्हणाले. हो ना सर, आमची टीम आहे सोबत. तपास सुरू आहे. कुठे लक्ष देऊ तेच कळत नाही. त्यात ते मीडियावाले, त्यांना वाटते आम्ही काहीच काम करत नाही. मीडिया तसंच समजते, काका म्हणाले. ठीक आहे, आता केस मुंबई पोलिसांकडे आली आहे ना, तुम्ही फक्त मदत करा, बाकीचं आम्ही बघतो, डॉक्टर महेश म्हणाले. असं करूया, तुम्ही सगळी माहिती जेवढी तुम्ही जमवली आहे तेवढी ती आता मला द्या. डॉक्टर महेश म्हणाले, हा मर्डर आहे. इन्स्पेक्टर देशमुख,
तुम्ही ह्याबाबत खात्रीने कसे सांगू शकता? डॉक्टर महेश म्हणाले. येस ऑफकोर्स. खून झाला रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान. या व्यक्तीवर जबरदस्ती करण्यात आली. त्यानंतर व्यक्तीचा चेहरा बिघडवण्यासाठी एका धारदार चाकूने वार करण्यात आला. त्यावर इन्स्पेक्टर देशमुख म्हणाले. तुम्ही कसं काय एवढा लवकर निष्कर्ष काढू शकता? डॉक्टर महेश म्हणतात, मी पोस्टमॉर्टम रिपोर्टचा स्टडी करूनच सगळं सांगतोय. ती जागा सील केलेली होती. घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरू होता. त्यात सिनियर इन्स्पेक्टर जाधव तिकडे आले. सिनियर इन्स्पेक्टर जाधव. इन्स्पेक्टर देशमुख. इन्स्पेक्टर देशमुख. येस सर. सिनियर इन्स्पेक्टर जाधवांना म्हणाले. काय काय सापडले ते तुम्हाला? यावर इन्स्पेक्टर देशमुख म्हणाले. हा सर, एक मृतदेह पणाली सुर्वे ह्यांचा. कोणीतरी धारदार चाकूने खून केला आहे. कोणतं हत्यार? सॉरी सर, सापडलं नाही ते. आरोपी बरोबर घेऊन गेला असेल. पुढे सांगा. फिंगरप्रिंट्स मिळाले? मिळाले. हो, एका मुलाचे फिंगरप्रिंट्स आहेत. किती वाजता झालं हे सगळं? साधारण रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान. आणि तुम्हाला कसं कळलं? मला इथून रात्रीच्या सुमारास कचरा टाकून आपल्या घरी जाणाऱ्या माने ह्या गृहस्थाने फोन केला होता. बोलवा जरा त्याला. एका हवालदाराला माने या गृहस्थाला बोलवाय पाठवले. सिनियर इन्स्पेक्टर जाधव. हा माने. माने साहेब, मी सगळ्यांचा कचरा सोडण्यास या जंगलात रोज रात्री येतो. तेव्हा पायी चालत असताना मला मृतदेह माझ्या पायाशी सापडला आणि लगेच मी पोलिसांना फोन करून सांगितले. यावर इन्स्पेक्टर जाधव म्हणतात. ठीक आहे, जा तुम्ही आता. शहर सोडून सध्या जाऊ नका. गरज लागल्यावर तुम्हाला परत बोलवण्यात येईल. माने. ठीक आहे साहेब. यावर इन्स्पेक्टर जाधव म्हणतात. देशमुख, आपल्याला कॉलेजमध्ये तपास सुरू केला पाहिजे की ह्या मुलीचा कोण प्रियकर होता की कोणाशी दुश्मनी होती. तिकडे जाऊनच आपल्याला काहीतरी माहिती मिळेल. इन्स्पेक्टर प्रणालीच्या कॉलेजमध्ये जातात. सिनियर इन्स्पेक्टर जाधव. मी इन्स्पेक्टर. मला प्रणाली सुर्वे ही मुलगी इयत्ता 11वीच्या वर्गात शिकत होती आणि तिचा काल रात्री खून झाला आहे. आम्हाला सर्व माहिती हवी तिच्या संदर्भात. तिचे मित्र कोण, मैत्रिणी कोण, प्राध्यापकाशी संबंध कसे होते, एव्हरीथिंग जाणून घ्यायचं आहे आम्हाला. तर कृपया आम्हाला सहकार्य करा. प्रिन्सिपल. हो नक्की. राम, जरा मिसेस सावंत यांना क्लासमधून बोलवून आणशील? इन्स्पेक्टर जाधव. माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत मी नक्की करेन. हे घ्या, आल्या मिसेस सावंत. सिनियर इन्स्पेक्टर जाधव म्हणतात. मिसेस सावंत, प्रणाली सुर्वे ह्या केसच्या संदर्भात आम्हाला तुमची विचारपूस करायची आहे. तिचा काल रात्रीच खून झाला आहे आणि त्या खुनाच्या संदर्भात तुम्हाला जे काही तिच्याजवळ माहिती असेल ते आम्हाला सांगा. त्यावर मिसेस सावंत म्हणतात. काल संध्याकाळी मला ती भेटली आणि म्हणाली की मॅम, तुम्ही मला एक्झामसाठी इन्स्पायर्ड नोट्स देऊ शकता. म्हणजे मला एक्झामसाठी परफेक्शन करता येईल. तेवढ्याच तिचा मित्र राहुल तिकडं आला. तो खूप मस्तीखोर मुलगा आहे. प्रणाली त्याला बघून थोडी नाखुश झाली आणि म्हणाली की काय काम आहे तुझं इकडं. त्या दोघांमध्ये भांडण होणार होतं. तितक्याच प्रणाली मला बाय बोलून पुढे निघून गेली आणि राहुल तिच्या मागून गेला. सिनियर इन्स्पेक्टर जाधव म्हणतात. मीन्स प्रणाली राहुलला डिसलाईक करायची? अजून काय सांगू शकता की राहुलचे इतर मित्रमैत्रिणीबरोबर कसं वागणं आणि कसे संबंध होते, त्याचं प्रणालीशी वागणं, एनिथिंग इन नाव? मिसेस सावंत. मला इतकंच माहीत आहे हो, पण प्रणालीची मैत्रीण मीना हिला नक्की सगळ्या गोष्टी माहीत असाव्यात. सिनियर इन्स्पेक्टर जाधव म्हणतात. थँक्स मिसेस सावंत. सिनियर इन्स्पेक्टर जाधव देशमुख वर्गात जातात. सिनियर इन्स्पेक्टर जाधव. मीना, तुझी मैत्रीण प्रणाली हिने कधी तुझ्याशी तिच्या पर्सनल लाईफबद्दल कधी डिस्कस केलं? मीना. नाही, पण वर्गात जेव्हा तिला मी भेटायची तेव्हा ती खूप डिस्टर्ब असायची. सिनियर इन्स्पेक्टर जाधव. राहुलबद्दल काही सांगू शकशील? मीना. नाही, मला त्या संदर्भात काहीच बोलायचं नाही आहे. सिनियर इन्स्पेक्टर जाधव. ठीक आहे. देशमुख, या मुलीला नक्कीच काहीतरी माहिती आहे. आपल्याला ह्या राहुलच्या घरी जाऊन तपास करायला सुरुवात केली पाहिजे. इन्स्पेक्टर देशमुख. हो साहेब, मी गाडी करतो.
तेवढ्यात डॉक्टर महेश यांचा फोन आला. तातडीने तुम्ही फॉरेनिक्स लॅबमध्ये या, तुम्हाला काही सांगायचं आहे. डॉक्टर महेश, इन्स्पेक्टर खून केला तेव्हा खुनाच्या हाताला सिमेंट लागलेलं होतं असे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगत आहे. याचा अर्थ खून अशा व्यक्तीने केला जो सिमेंटच्या कामाशी संबंधित आहे आणि विशेषतः हे साधंसुधं सिमेंट नसून पोर्टलँड पोझालॉना सिमेंट आहे. अशा प्रकारचे सिमेंट बनवणारे आपल्याला भारतात खूप कमी कंपनी आहे. सिनियर इन्स्पेक्टर जाधव, इट इज व्हेरी फॅन्टॅस्टिक. म्हणजे आतापर्यंत आम्ही प्रणालीचा मित्र राहुल संशय घेत होतो, पण डॉक्टर महेश यांनी केसचा फासाच पालटून टाकला. सिनियर इन्स्पेक्टर जाधव, छान माहिती दिलीत तुम्ही. देशमुख, एक काम करा, शहरामध्ये जेवढ्या पण सिमेंट बनवणाऱ्या कंपनी आहेत त्यांची एक लिस्ट तयार करा आणि त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मजुराची लिस्ट मागून घ्या. तोपर्यंत मी जरा मीनाच्या घरी तपास चालू करतो. तोपर्यंत मी डॉक्टर महेश यांना भेटून येतो. इन्स्पेक्टर देशमुख, हो सर. इन्स्पेक्टर देशमुख शहरात जेवढ्या पण सिमेंट बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्याची चौकशी करतात. जेव्हा त्यांना असं आढळून येतं की गुलमोहर कंपनीच्या लेबर रोजनिशीमध्ये बबन नावाच्या माणसाने काम सोडलं आहे आणि त्याला काम सोडून 1 महिन्याहून जास्त दिवस झाले आहे. काही मजुराकडून असं कळण्यात आलं की ह्या मजुरांचं पैशावरून मालकाशी भांडण झाले आहे. पोलिसांनी त्याच्याबद्दल आणखी माहिती मिळवण्यासाठी गुलमोहर कंपनीचे मालक मिस्टर गोसावी यांच्याशी संपर्क साधला. इन्स्पेक्टर देशमुख, मिस्टर गोसावी तुम्हीच का? मी एका खुनाबद्दल चौकशी करण्यासाठी इथं आला आहे. तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. मला सांगा, बबन आणि तुमच्यामध्ये नक्की काय झाले? अचानक त्याने नोकरी का सोडली? मिस्टर गोसावी, नाव काढू नका त्याचं साहेब. मला 50,000ला चुना लावून गेला तो. मी त्याला पांडुरंगवाडीमध्ये मिस्टर सबनीस यांच्याकडे एक काम होतं, प्लॅस्टर आणि रंग काढायचं, आणि बबन खूप गरीब होता आणि मला वाटले की त्याला पैशाची नितांत आवश्यकता आहे, म्हणून मी बबनला पाठवलं. तर त्याने माझी लाज घालवली, चोरी केली आणि बेपत्ता झाला. यात बबन पळून गेला. सुरेश बबनबद्दल सर्व काही सांगू शकतो, तो त्याच्याच गावचा आहे. इन्स्पेक्टर देशमुख, नाव काय म्हणालात? मिस्टर सबनीस. पालांडे हे नाव कुठेतरी ऐकलेच वाटते. सुरेश आज कामावर आलाय का? हवालदार पालांडे, साहेब, ती मृत व्यक्तीची मैत्रीण मीना सबनीस. इन्स्पेक्टर देशमुख, तीच का ती? मिस्टर गोसावी, तुम्ही अजून काही सांगू शकता का? कुठे राहायचा हा बबन? कधी आणि किती तास त्याने मिस्टर सबनीस यांच्या घरी काम केलं? आणि ह्याआधी सुरेश कुठे राहायचा, त्याच्या डिटेल्स? यावर मिस्टर गोसावी म्हणतात, हो नक्की, आमच्याकडे सर्व माहिती आहे. बबन 4 मार्चला मिस्टर सबनीस यांच्या घरी गेला होता. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, थँक्स मिस्टर गोसावी. केस इंटरेस्टिंग होत चालली आहे. केळकरवाडी रमाबाई चाळ, ओके. मिस्टर गोसावी, थँक्स. पोलीस केळकरवाडीमध्ये सुरेशच्या घरी पोचतात. दरवाजा उघडल्यावर पोलिसांना बघून सुरेशचा पळ काढण्याचा प्रयत्न. इन्स्पेक्टर देशमुख, पकडा त्याला, कुठे पळून जातोयस? सुरेश, नाही, मी खून केला नाही आहे आणि मला काही माहीत नाही आहे. इन्स्पेक्टर साहेब देशमुख, खून केला नाहीस तर पळत का होतास? आणि हा बबन कुठे आहे? यावर सुरेश, मला नाही माहीत आहे साहेब. इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, मग तू खून नाही केलास असं का म्हणालास? म्हणजे नक्की तुला काही माहीत आहे? सांग, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईन, तिकडे बरोबर बोलशील. ह्यावर सुरेश बोलायला लागतो, हो साहेब, सांगतो. बबन हा माझ्याच गावचा आहे. गावी शेती करून किती पैसा कमवणार, म्हणून त्याच्या घरच्यांनी मला मुंबईमध्ये काही काम असेल तर सांग असे म्हणाले. तो खूप दारू पितो, ह्या कारणाने त्याला कोणीही नोकरी देत नसे. तो तसा नव्हता. ह्या दारूपायी स्वतःची शेतजमीन पण विकून टाकली. मला वाटलं शहरात काम करून सुधारेल, म्हणून मीही म्हटलं, गरीब आहे, 2 मुलं बायका पोरं आहेत,
4 पैसे कमवेल आणि देईल गावी. पण मला नव्हतं माहीत की त्याची अशी नियत असेल. चोरी केल्यानंतर मला त्याने फोन केला आणि म्हणाला की ती सबनीसच्या मुलीची मैत्रीण मला खूप आवडली, पण तिने मला चोरी करताना पाहिलं. त्या दिवशी पण तो दारू पिऊन होता. तो संध्याकाळी 8ला माझी आणि त्याची भेट झाली. तेव्हा त्याने मला अशी माहिती दिली की मीनाची मैत्रीण 10 वाजता तिच्या ट्युशन क्लासमधून सुटते आणि तिने मला भेटायला बोलवलं आहे. एकच नजरेत तो तिच्यासाठी वेडा झाला होता. यावर इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, त्याला ही माहिती कोणी दिली की ती ट्युशनवरून 10ला सुटते म्हणून? सुरेश साहेब, तो फक्त मला एवढं म्हणाला की मीनानेच त्याला ही माहिती दिली आहे म्हणून. यावर इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, या केसमध्ये 2 आरोपी आहेत. एकाचा शोध लागला, दुसऱ्या खुनीचा शोध लागेल. गाडी काढा. मीनाच्या घरी पोलीस येतात. मिस्टर सबनीस: हे बघा साहेब, माझ्या मुलीने काही केले नाही. तुम्ही जबरदस्तीने तिला फसवत आहात. यावर इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, बघू ना आपण, मीना, राहुल आणि तुझे संबंध कसे होते आणि का तुझ्या मैत्रिणीला तू आणि बबन ह्या दोघांनी मिळून मारलं? का त्या निष्पाप मुलीचा जीव घेतला? यावर मिस्टर सबनीस म्हणतात, हे काय बोलत आहेत तुम्ही इन्स्पेक्टर? मी काही खपवून घेणार नाही माझ्या मुलीबद्दल. यावर इन्स्पेक्टर देशमुख म्हणतात, हे बघ मीना, आम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या आहेत, तेव्हा तू सांगते की आम्ही सांगू? मीना जोरजोरात रडायला लागते. यावर मिस्टर सबनीस म्हणतात, बेटा काय झालं? पोलीस सांगत आहेत ते खरं नाही ना? मीना जोरजोरात रडून, हो खरं आहे हे सगळं. माझ्या सांगण्यावरून प्रणालीचा खून झाला आहे. यावर मिस्टर सबनीस आणि मिसेस सबनीस, हे काय केलंस तू? यावर मीना बोलू लागते, त्या दिवशी कॉलेजवरून येत असताना मी प्रणालीला म्हणाले की चल आपण आज एकत्र अभ्यास करू दोघी. आजोबाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे आईला दुपारच जावं लागलं. पण जाताना ती म्हणाली, प्लॅस्टरचं काम करायला एक माणूस येईल, तर तुम्ही एका खोलीमध्येच अभ्यास करा. दुपारी 2 वाजता बबन प्लॅस्टर करायला आला. घरात कोणी नाही म्हणून त्याची नजर आमच्यावर पडली आणि तितक्यात प्रणाली खूप गोरी, दिसायला सुंदर. लगेचच त्याची नजर तिच्यावर पडली आणि त्याने तिचा हात पकडला. मला समजलं की राहुलपासून प्रणालीचा काटा काढायचा असेल तर ह्यापेक्षा चांगली संधी पुन्हा भेटणार नाही. म्हणून मी प्रणाली अभ्यास करत असताना बबनला भेटली आणि काम नीट समजावून सांगितलं आणि बदल्यात 50,000 देईन असं सांगितलं. हे ऐकून पहिले बबन नाहीच म्हणाला, पण पैशाच्या हव्यासापोटी त्याने मान होकारार्थी डोलवली. मीच सांगितलं बबनला, प्रणाली ट्युशन क्लासवरून 10 वाजता सुटते आणि चोरीचा आळ आपल्यावर येऊ नये म्हणून मीच चोरीचा खोटा आरोप बबनवर टाकला, जेणेकरून दोन्ही बाजूने बबनच फसेल. प्रणालीचं काम फत्ते झालं तेव्हा बबनने मला फोन केला. तेव्हा मी त्याला दुसऱ्या दिवशी एका शांत ठिकाणी भेटण्यास बोलवले आणि पैसे घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा त्याची हत्या मीच ह्याच धारदार चाकूने केली आणि तो तिकडेच मृत पावला आणि त्याची डेड बॉडी मी तिकडेच गाडली आहे. मिस्टर सबनीस आणि मिसेस सबनीस: मीना, तू हे काय केलंस? प्रणाली तुझी खूप चांगली मैत्रीण होती, का तिच्याबरोबर तू असा धोका केलास? यावर मीना म्हणते, कारण माझं राहुलवर खूप प्रेम होतं, पण राहुल तिच्या मागे मागे आणि तिच्यावरच प्रेम करायचा, जे मला कधीच आवडलं नाही. राहुलला ती विचारत पण नव्हती. उलट तिच्यापेक्षा मी कधीही त्याला मैत्रीची कमी पडू दिली नसती. इन्स्पेक्टर देशमुख: मीना, हे तू काय केलं? अजून तुला खूप काही आयुष्यात शिकायचं होतं. एवढ्या लहान वयात तू जे केलं चुकीचे केले. मीना, आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं. अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, ज्याला समजून घेणं, जेव्हा तो आपल्या मनासारखा वागत नसतो. यावर इन्स्पेक्टर देशमुख: चला तर मग
अशा प्रकारे केसचा निकाल लागला तर पोलीस मुख्य आरोपी मीनाच्या हातात बेड्या ठोकतात आणि तिला घेऊन निघून जातात.